2029च्या निवडणुका भाजप विरुद्ध काँग्रेसमध्येच होणार. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. राज्यातली 20% गावं अजूनही स्मशानभूमीपासून वंचित. जगणं सुखाचं नाही, किमान मरणं तरी सन्मानाचं करा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तसंच स्मशानभूमीसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याची वडेट्टीवारांची महसूल विभागाकडे मागणी. स्मशानभूमीच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला दिल्याशिवाय लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी निधी दिला जाणार नाही. मंत्री जयकुमार गोरेंची सभागृहात मोठी घोषणा. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना राज्य सरकारकडनं Y+ सुरक्षा. बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरकडनं 2 वेळेस जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे निर्णय. साजिद खान पठाण यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तातही वाढ. वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. शेतकऱ्यांना जमिनीचा कमी मोबदला दिल्यामुळे अकोला हैदराबाद महामार्गावरील तोंडगाव धुमका टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 20 जुलैपर्यंत पैसे न भरल्यास प्रत्यक्ष जप्तीची कारवाई होणार. अंबरनाथच्या सिमरन पाटील मृत्यू प्रकरणामध्ये आरोपीच्या अटकेची मागणी. 3 महिने उलटूनही आरोपी भगवान लोटेला अटक होत नसल्याने पालकांचं अंबरनाथ पालिकेसमोर आमरण उपोषण. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा. मृत सिमरनचे वडील उमेश पाटलांची मागणी. किल्ले रायगडचा पायरी मार्ग उद्याही बंद राहणार. अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका वाढल्यामुळे चित्ता आणि नाणे दरवाजा आज बंद ठेवण्यात आला होता. सूचनांचं पालन करून अनावश्यक प्रवास टाळण्याचं पर्यटकांना आवाहन. सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर पर्यटन स्थळांवर 10 जुलैपर्यंत बंदी. नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा प्रशासनाचा इशारा. रायगडच्या पेणमध्ये पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहतीये. खारपाडा इथे शेकडो गॅस सिलेंडर पाण्यातून धरमतर खाडीच्या दिशेने वाहताना दिसले. हे सिलेंडर्स कुठून आले याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. जनजीवन विस्कळीत. बोरघरमधील 27 आदिवासी कुटुंबांच्या वाडीला पाण्याचा वेढा. प्रशासन अद्याप पोहोचलं नाही. नातूनगरमधील 4 घरांमध्ये पाणी. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. पाताळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महामार्गावरती पाणी. डोंगरातील पाण्याला निचरा नसल्यामुळे वाहन चालकांना पुरातून गाडी नेण्याचा जीवघेणा प्रयत्न करावा लागतोय. रायगडमधल्या निजामपूर कुंभे धबधबा मार्गावरती मोठी दरड. 7 गावांचा संपर्क तुटला. रस्त्यावर अडकलेल्या 14 पर्यटकांना ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढलं. दरडीचा मोठा ढिगारा असल्यामुळे मार्ग खुला व्हायला वेळ लागण्याची शक्यता आहे.